सर्वांना भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक सदिच्छा. आज 26 नोव्हेंबर. याच तारखेला 1949 रोजी भारतीय संसदेने भारतीय संविधानाला मंजुरी दिली आणि 26 जानेवारी 1950 पासून हे संविधान लागू झालं. लोकांचा आजही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतानाही स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यामध्ये मोठा गोंधळ होतो. ते दिवस उजाडले की देशभक्तीची गाणी लागतात आणि वृत्तवाहिन्यांवर सुद्धा सैनिक लढताना, सैनिकांना घेऊन, शहीद सगळं असे सगळे मुद्दे घेऊन सगळं सादरीकरण होत असल्यामुळे या 2 दिवसांमधला जो फरक आहे हा फरक सर्वसामान्य माणसांपर्यंत तितकासा अजूनपर्यंत पोचलेला नाहीये, हे वास्तव आपल्याला स्वीकारलं पाहिजे. एकतर स्वातंत्र्य दिन याचा आपण केला 15 ऑगस्ट आणि प्रजासत्ताक दिन त्याचा आपण केलं 26 जानेवारी. म्हणजे लोकांना, तरुण पिढीला आजही विचारलं तर आज काय आहे, तर आज 15 ऑगस्ट आहे. म्हणजे आपल्याकडे असं गाणं सुद्धा म्हटलेलं आहे की आज 15 ऑगस्ट है, तर आज स्वातंत्र्य दिन आहे असं गाणं खरं ते असायला हवं होतं. आणि तेच प्रजासत्ताक दिनाचं झालं. खरं म्हणजे फरक असा होता की इंग्रजांची राजवट होती, पारतंत्र्य होतं आणि त्यावेळेला त्या पारतंत्र्यामध्ये दुसऱ्यांच्या नियमाने आपण चालण्यापेक्षा आपला देश आहे, हा देश विविध संस्कृतीने नटलेला आहे. वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक इथे राहतात, त्यांच्या चालीरीती वेगवेगळ्या आहेत, त्यांच्या आहारांच्या, खाण्यापिण्याच्या, जगण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत आणि त्यामुळे ह्या ठिकाणी ह्या इथल्या राहणाऱ्या लोकांना त्यांची संहिता, त्यांची जगण्याची एक देश म्हणून संहिता स्वतः तयार केलेली आणि स्वतः ती राबवत असलेली अशा प्रकारची व्यवस्था असायला हवी होती. आणि त्यामुळे ती पारतंत्र्यांच्या त्याच्यातून आपली सुटका करून घेऊन आपण आपलं स्वातंत्र्य मिळवलं आणि त्यानंतर हा देश चालवायची जबाबदारी आपल्यावरती आली. म्हणजे आपण स्वतंत्र झाल्यानंतर हा देश चालवायचा कसा, त्याची संहिता हवी होती आणि ते जे काम आहे ते भारतीय संविधानाच्या माध्यमातून संविधानकारांनी ते केलेलं आहे. त्याच्या पूर्वी, स्वातंत्र्याच्या पूर्वी ह्या देशावरती धर्मव्यवस्थेचा मोठा पगडा होता आणि ह्या धर्मव्यवस्थेनेच ही सगळी समाजरचना केलेली होती. त्यामुळे मग तिथे जातीयता आली, जातीय उतरंड आली, कोणाचं तरी वर्चस्व आलं, कोणाला तरी कमी लेखणं आलं. मग त्याच्यातून भेदभाव होता, भेदभावाच्या सोबत विषमता होती, त्या विषमतेमधून मग अन्याय अत्याचार होते सामाजिक स्वरूपाचे आणि मग त्याच्यानंतर शिक्षणाचा हक्क नाकारणं, एकूणच मोकळेपणाने, मानाने, स्वाभिमानाने जगण्याचा अधिकारच नाकारणारी एक प्रकारची अप्रत्यक्ष, ती प्रत्यक्ष जरी वावरत नसली तरी अप्रत्यक्ष ती व्यवस्था इथे अस्तित्वात होती आणि त्याचा प्रभाव मात्र मोठा होता, अप्रत्यक्ष अस्तित्वात असली तरी. तर अशा प्रकारच्या व्यवस्थेमधून देश जेव्हा स्वतंत्र झाला तर तो इंग्रजांच्या तावडीतून स्वतंत्र झाल्यानंतर अशा प्रकारच्या सामाजिक अन्यायाच्या व्यवस्थेतून सुद्धा ह्या देशातले लोक स्वतंत्र होणं हे गरजेचं होतं आणि त्यांना त्या दृष्टीने स्वतंत्र करण्याचं जे मोठं काम आहे ते भारतीय संविधानाने केलेलं आहे. आणि त्यामुळे आपण या संविधानाच्या निर्मितीमध्ये जे कोणी इथे त्याच्या सामील होते या सगळ्या प्रक्रियेमध्ये, त्या सगळ्यांचे इथल्या प्रत्येक नागरिकाने खूप खूप आभारी असणं आणि ते गरजेचं आहे, त्यांचं कृतज्ञ असणं आपण गरजेचं आहे. आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांना आपण सगळ्यांना माहिती आहे की त्यांची ह्या संविधान निर्मितीमधलं त्यांची भूमिका आणि त्यांनी घेतलेली मेहनत, त्यांच्या अंगावर पडलेलं सगळं काम आणि त्याच्यातून दिवसरात्र एक करून ते पूर्णत्वाला नेणं, याच्यामध्ये आंबेडकरांचं जे योगदान आहे. त्यामुळे आपण बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचं शिल्पकार असं सुद्धा म्हणतो. आणि बऱ्याचदा आपल्या सगळ्यांची भावनाच अशी आहे की ह्या संविधानाची जी निर्मिती आहे त्याचं एक मोठं श्रेय जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वतःचा लढा, त्यांची लढ्याची सुरुवात ही सामाजिक अन्यायाच्या विरोधामध्ये झालेली असल्यामुळे त्यांनी ह्या सगळ्यांचे चटके लहानपणापासून सोसलेली होती आणि त्यामुळे आणि पुन्हा सगळ्या जगामध्ये वावरत असताना जगातल्या एकूणच सगळ्या व्यवस्थेचा अभ्यास करत एक साधारणपणे स्वाभाविक होतं हे की भारतीय संविधानामध्ये सामाजिक अन्यायाच्या विरोधातला जो आवाज आहे तो उमटणं हे स्वाभाविक होतं आणि तसं आपल्याला
संविधानामध्ये दिसतं सुद्धा. त्याची सुरुवात आपल्याला नागरिकत्वाच्या अधिकारापासून आपण थेट जर आर्टिकल 14 आणि 15 मध्ये जर आलो तर 14 मध्ये कायद्यापुढे सगळे समान आहेत. ह्या एका वाक्याने सुद्धा पूर्वीच्या व्यवस्थेला एक मोठा धक्का संविधानकाराने दिलेला आहे. काय होतं पूर्वीच्या व्यवस्थेमध्ये की तुम्ही एकच गुन्हा जर केलात, आता आजच्या तारखेला तीच मंडळी जी पूर्वी ह्या व्यवस्थेची पुरस्कर्ती होती ती सध्या समान नागरी कायद्याची मागणी करतायत. मग पूर्वीच्या व्यवस्थेमध्ये काय होतं तर एकच एखादा कुठला अपराध असेल, गुन्हा असेल तर त्याला तो अपराध केल्यानंतर तुम्ही अमुक जातीचे जर असाल तर तुम्हाला सौम्य शिक्षा, तुम्ही आणखी थोड्या खालच्या जातीचे असाल तर थोडी कठोर शिक्षा, त्याच्यापेक्षा खालच्या जातीचे असाल, वर्णातले असाल तर त्याच्यापेक्षा कठोर, आणि अगदीच खालच्या जातीतले असाल तर तुम्हाला निर्दयी स्वरूपाची सुद्धा शिक्षा दिली जायची. परंतु भारतीय संविधानाने ही व्यवस्था एका फटक्यामध्ये मोडीत काढली आणि आर्टिकल 14 मध्ये कायद्यापुढे सगळे समान असतील. त्यानंतर दुसरा फटका जो पडला ह्या व्यवस्थेला तो पडला आर्टिकल 15 मध्ये. आर्टिकल 15 मध्ये जसं कायद्यापुढे सगळे समान असतील तसं जात, धर्म, भाषा, लिंग, वर्ण, रंग ह्या कुठल्याही मुद्द्यावरून, कुठलंही कारण पुढे करून, कुठलाही बहाणा करून तुम्ही कुठल्याही नागरिकाशी भेदभाव करू शकणार नाही. सार्वजनिक ठिकाणी त्याला प्रवेश करण्यापासून वंचित ठेवलं जाणार नाही, अशा प्रकारची तरतूद तिथे होती. म्हणजे तुम्हाला महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह आपल्याला माहिती आहे. मंदिरामध्ये लोकांना आजही रोखलं जात आहे. मग पूर्वी काय परिस्थिती असेल त्याचा आपण अंदाज घेऊ शकतो. तर अशा प्रकारच्या अन्यायी व्यवस्थेला, ज्याला धर्माचा आधार होता, त्याला एक धक्का लावण्याचं मोठं काम भारतीय संविधानाने केलेलं आहे. मला असं वाटतं की ह्याचमुळे कदाचित या धर्मव्यवस्थेवरती ज्यांचं वर्चस्व अवलंबून आहे अशा लोकांचा नेहमी संविधानाबद्दल एक आकस त्यांच्या मनामध्ये राहिलेला आहे आणि त्यांचं वर्चस्वाला कुठेतरी धक्का लागला, ते वर्चस्व धोक्यामध्ये आलं आणि ते वर्चस्व जर आपल्याला अबाधित ठेवायचं असेल तर भारतीय संविधान मोडीत काढलं पाहिजे. या संविधानाबद्दल लोकांच्या, सर्वसामान्यांच्या मनामध्ये अनादर निर्माण करत राहिलं पाहिजे आणि मग ते अनादर निर्माण करत जे लोक या संविधानाचे लाभार्थी आहेत, ज्यांची त्या शोषण व्यवस्थेतून, अन्यायी व्यवस्थेतून सुटका झालेली आहे, त्याच लोकांचे कान भरून, त्यांना बुद्धिबधीर करून त्यांनाच या संविधानाविरोधात लढायला लावायचं, त्यांचंच मत या संविधानाच्या विरोधामध्ये बनवायचं. अशा प्रकारचं एक षडयंत्र सुनियोजित पद्धतीने आखलं गेलं, राबवलं गेलं, ज्याला आपण कुजबूज मोहीम असं ज्याला आपण म्हणतो, त्या माध्यमातून ते सगळं राबवलं गेलं आणि आज आपल्याला असं दिसतंय की त्याला बऱ्यापैकी सफलता प्राप्त झालेली आहे. आपल्या इथले लोक स्वाभिमानाची गोष्ट आली, लढायची गोष्ट आली, स्वराज्याची गोष्ट आली की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मोठा प्रसंग आहे दिल्लीच्या दरबारातला. बादशहाने त्यांना गोड बोलून बोलावलं आणि दरबारात बोलावल्यानंतर त्यांना अपमानास्पद अशी वागणूक दिली. पण ते शिवाजी महाराज होते. त्यांनी त्या अपमानास्पद वागणुकीच्या विरोधात तिथेच आवाज उठवला. चुकीच्या रांगेमध्ये आपल्याला उभं करणं, अपमानास्पद अवमान होईल अशा पद्धतीने अशा ठिकाणी उभं करणं, याच्या विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच दरबारामध्ये बादशाच्या समोर, ज्या वेळेला कुठल्याही इतर छोट्या राजांची, संस्थानिकांची किंवा कोणाही व्यक्तींची हिंमत नव्हती, अशा वेळेला शिवाजी महाराजांनी तो तिथल्या तिथे आवाज उठवला आपल्या स्वाभिमानाच्यासाठी. आणि तो स्वाभिमान, व्यक्तिगत प्रतिष्ठा या संज्ञेखाली बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये अधोरेखित केलं. संविधान आलं, स्वातंत्र्य झालं, लोकशाही व्यवस्था आली, सगळे समान झाले, कायद्यापुढे सगळे समान आहेत, आपण भेदभाव, विषमता आपण नाकारली संविधानाच्या माध्यमातून. पण झालं काय की समजा आपण एक काल्पनिक प्रसंग तसाच उभा केला पुन्हा, की बादशाह बसलेला आहे आपल्या गादीवरती आणि तो दरबारामध्ये आलेल्या सगळ्यांना सांगतोय की आता आपण स्वतंत्र आहोत आणि आता भेदभाव नाहीये, विषमता नाहीये, प्रोटोकॉल नाहीयेत, तुम्ही कुठेही बसू शकता, स्त्री पुरुष असा सुद्धा भेदभाव नाहीये, तुम्ही पुढच्या रांगेमध्ये बसू शकता, मागच्या रांगेमध्ये बसू शकता, स्त्रिया सुद्धा ह्या बाजूला, डाव्या उजव्या बाजूला, पुढे मागे, ज्याला जसं वाटेल तसं तुम्ही बसू शकता, लोकशाही व्यवस्थेमध्ये आपण आता आलेलो आहोत असं बादशाह सांगतो आहे. परंतु या देशातला एक मोठा वर्ग आज सुद्धा
तो धर्माचा पगडा त्यांच्यावरती असल्यामुळे की आपली जागा पुढे नाही आहे, धर्माने आपल्याला आपली जागा ही मागे ठरवून दिलेली आहे आणि त्यामुळे जिथे ते पूर्वापार बसत आलेले आहेत अशाच ठिकाणी त्यांनी आपलं जागा निवडून बसलेले आहेत. अशी सुद्धा एक मोठी लोकसंख्या आज सुद्धा ह्या देशामध्ये आहे. दुसऱ्या बाजूला काय झालं की एक जो क्षुद्र म्हणून समजलेला जो वर्ग होता, ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, र. कर्वे असतील, आगरकर असतील, या सगळ्या समाज सुधारकांच्या माध्यमातून शाहू महाराजांचं एक मोठं याच्यामध्ये योगदान आहे. या सगळ्या समाज सुधारकांच्या माध्यमातून त्या वर्गामध्ये जी जागरूकता आली आणि तो शिक्षणाचा मार्ग त्यांनी पत्करला. त्या शिक्षणाच्या मार्गातून त्यांना स्वाभिमानाची जाणीव झाली आणि बाबासाहेब आंबेडकरांसारख्या व्यक्तिमत्वाचं एक मोठं पाठबळ आणि ताकद संविधानाची त्या वर्गाच्या आपल्या पाठीशी आहे ही त्यांना जाणीव होती. आणि त्यामुळे ते लोक मात्र आपण ठरवेल म्हणजे पूर्वी धर्माने ठरवलं होतं त्या जागेवर आमची बसायची तयारी नाहीये, तर आम्ही आता बादशाह म्हणतोय ना पुढच्या रांगेमध्ये बसायचं, तर आम्ही बसायला तयार आहोत. अशा पद्धतीने ते पुढच्या रांगेत बसायला गेले. आता इथे संघर्ष कुठे आहे की एकतर काही लोक आपली पूर्वापार जागा सोडायला तयार नाहीये आणि ते ज्यांना आपल्यापेक्षा क्षुद्र मानत होते असे लोक आता त्यांच्या पुढे बसायला लागलेले आहेत. त्यामुळे त्या लोकांचा आता ह्या लोकांवरती राग आहे. खरं म्हणजे सगळे समान असताना सुद्धा. तर ह्याच्यामध्ये ज्यांना ह्या सगळ्या व्यवस्थेच्या समानतेच्या व्यवस्थेविरोधामध्ये एक मोठी असंतोष सगळ्या लोकांमध्ये निर्माण करून ठेवायचा होता, ते सगळ्यांचं ते षडयंत्र आहे ते इथे व्यवस्थित आपल्याला वास्तवामध्ये सफल झालेलं आपल्याला दिसतं. आणि त्यामुळे ह्या सगळ्या मंडळींचे एकूणच भारतीय नागरिकांचं संविधानाच्या दृष्टीने ह्या अनुषंगाने सुद्धा एक त्यांची जागरूकता करणं, त्यांच्यामध्ये ती जागृती आणणं आणि संविधानाचं सुटसुटीतपणे व्यवस्थितपणे की सर्वसामान्य नागरिकाला ही कशी संविधान आपल्या हिताचं आहे ते तुम्हाला इथे देशामध्ये वावरत असताना कुठलीही व्यवस्था कुठलीही यंत्रणा लोकशाहीचे 4 स्तंभ जरी असले तरी त्यातल्या कुठल्याही स्तंभाने तुमच्यावरती हुकूमत गाजवता नाही, कारण तुमच्यासाठी ते आहेत त्यांच्यासाठी तुम्ही नाही आहात. ही सगळी जाणीव अजूनपर्यंत जितकी हवी तितकी ह्या देशातल्या नागरिकांमध्ये अजून निर्माण झालेली नाही आहे, असं आपल्याला समाजामध्ये वावरताना वास्तवातलं चित्र दिसतं. संविधानाची जागृती करणारी खूप संस्था आहेत, खूप नागरिक त्याच्यावरती काम करतात, सामाजिक कार्यकर्ते काम करतात, दिवस रात्र काम करतात. तरीसुद्धा स्वातंत्र्याच्या 75व्या म्हणजे ह्या अमृत महोत्सवी वर्षात सुद्धा संविधानाबद्दल लोकांच्या मनामध्ये जागृती करायचं काम अजूनही आव्हानात्मक असंच आहे. भारतीय संविधान काय सांगतं तुम्हाला नागरिक म्हणून की तुमचं जी कर्तव्य आहेत 51 मध्ये, तर त्यानुसार पहिलं कर्तव्य आहे की तुम्हाला भारतीय संविधानाबद्दल आदर पाहिजे, राष्ट्रीय जी मानचिन्ह आहेत त्यांच्याबद्दल आदर पाहिजे, भारताचा राष्ट्रध्वज आहे तिरंगा त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये आदर पाहिजे, भारताचं राष्ट्रगीत आहे जनगण मन. परंतु आपल्याला काय दिसतं की लोक तोंड देखले ह्या सगळ्या गोष्टी बोलतात, पण इथे मोठी लोकसंख्या अशी आहे ज्यांच्या मनातला राष्ट्रध्वज वेगळा आहे, ज्यांच्या मनातलं राष्ट्रगीत वेगळं आहे, ज्यांच्या मनातलं संविधान सुद्धा वेगळं आहे. या संविधानाबद्दल त्यांच्या मनात आक्रोश निर्माण केलं असल्यामुळे आपल्याच फायद्याचं म्हणजे शेकचिल्लीची जी गोष्ट आपल्याला सांगितली जाते की तो ज्या फांदीवरती बसलेला आहे तीच फांदी तोडायचं काम तो करत असतो, तसं या देशातली एक मोठी लोकसंख्या जिला आपण बहुजन समाज असं म्हणतो, तोच समाज ज्या फांदीवरती तो बसलेला आहे, जी त्याच्या हिताची आहे, जी त्याचं संरक्षण करते, त्याला आसरा देते, त्याला आधार देते, तीच फांदी तोडण्याचं काम वर्चस्ववादी लोकांच्या नादाला लागून हा बहुजन समाज करतोय. आणि त्याला भानावरती आणणं, त्याला जागा करणं गदागदा हलवून हे एक मोठं आव्हानात्मक काम या पुढच्या काळामध्ये वेगाने आपल्याला खरं म्हणजे करावं लागणार आहे. एक संविधान म्हटलं की हे संविधान नेमकं काय असतं, ही संविधानाची जी संकल्पना आहे ती काही विद्वान मंडळींनी इतकी क्लिष्ट आणि काहीतरी फक्त ते विद्वान लोकांनीच वाचायचं आणि मग त्यांनी सर्वसामान्य माणसाला समजावून सांगायचं असं काहीतरी आहे, असे चित्र संविधानाबद्दल निर्माण झालेलं आहे. परंतु कुठल्याही सामान्य नागरिकाने जर त्याचं वाचन केलं व्यवस्थित आणि ह्या तरतुदींचा अर्थ काय निघू शकतो आणि माझा त्याच्यात फायदा काय आहे किंवा मी ह्या तरतुदींचा फायदा घेऊन संघर्ष करू शकतो का, माझ्या हक्कांसाठी मी उभा राहू शकतो का, बोलू शकतो का, असं कुठल्याही सर्वसामान्य माणसाने जरी त्या संविधानाचा आढावा घेतला, विचार केला त्याच्यावरती, तर त्यालाही ते व्यवस्थितपणे समजू शकेल अशा प्रकारच्या त्या सगळ्या तरतुदी आहेत.
क्लिष्टता कुठे येते? क्लिष्टता जेव्हा राज्यकारभाराबद्दल बोललं जातं, कर्तव्यांबद्दल बोललं जातं राज्यकर्त्यांच्या, न्यायालयांबद्दल बोललं जातं, गुंता कुठे निर्माण झाला तर काय करता येईल, अशा प्रकारचे जेव्हा बाबी येतात तर त्यावेळेला थोडीशी त्या ठिकाणी क्लिष्टता येते. परंतु माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की मध्यंतरी जेव्हा महाराष्ट्रामधला राजकीय पेच, सत्तेचा पेच जेव्हा निर्माण झाला, तर तो करत असताना, त्याच्यावरती आढावा घेत असताना, त्याच्यावरती वृत्तांकन करत असताना किंवा लिहायच्या आधी जेव्हा मी 10वी अनुसूची वाचली, पक्षांतरबंदी कायदा वाचला, विधानसभेचे कामकाजाचे नियम वाचले, तर हे सगळं करत असताना आणि भारतीय संविधानामधल्या ज्या सगळ्या तरतुदी आहेत विधानसभेच्या रचनेबद्दल, विधान परिषदेच्या रचनेबद्दल, लोकसभेच्या रचनेबद्दल, हायकोर्टांचे निकाल तपासले, सुप्रीम कोर्टांचे निकाल तपासले, तर त्यावेळेला माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला असं लक्षात आलं की एकूण हे सगळं काय चाललेलं आहे ते समजून घेणं फार सोपं आहे. अशा प्रकारे जर आपल्याला प्रत्येक नागरिकाने जर एक व्यवस्थित एक डोकं भानावर ठेवून शांत राहून जर ते समजून घेतलं तर आपल्याला एकूणच समाज व्यवस्था, संविधानकारांना नेमकं काय अपेक्षित होतं, कशा प्रकारचा देश अपेक्षित होता ते आपल्या लक्षात येऊ शकेल आणि मग त्या दिशेने आपली वाटचाल सुरू होईल. आत्ताचं चित्र असं आहे की संविधानकारांना जो देश अपेक्षित होता तो कुठेतरी भरकटलेला आहे. या देशातली लोकशाही जी आहे ती धनदांडगे लोक आणि गुन्हेगार यांनी ती कब्जात घेतलेली आहे. राजकीय पक्षांमध्ये आता धनदांडगे आणि गुन्हेगारांचं वर्चस्व निर्माण झालेलं आहे आणि राजकीय पक्षांनी ही संपूर्ण लोकशाही बळकावलेली आहे. एक साधंसं उदाहरण सांगतो ह्या संदर्भातलं की आपल्याकडे निवडणुकांना लोक असं सांगतात की मी अमुक वार्डामध्ये उभा आहे, मी अमुक मतदारसंघामध्ये उभा आहे, किंवा जी वृत्तवाहिनी असतात, माध्यमं जी आहेत, तर ती सुद्धा भाषा वापरताना की अमुक तुम्ही कुठून लढवणार आहात, कुठून तुम्ही लढणार आहात, तुमचा कुठला मतदारसंघ आहे, अशा प्रकारची भाषा वापरली जाते. परंतु जर आपण तो उमेदवारीचा अर्ज जर बघितला, मग तो स्थानिक स्वराज्य संस्थेतला असेल, विधानसभेचा असेल, लोकसभेचा असेल, ग्रामपंचायतीचा असेल, तो अर्ज जर बघितला तर त्यामध्ये मी निवडणुकीला उभा राहतोय अशा प्रकारचा उल्लेख त्या अर्जामध्ये नाहीये. त्या अर्जामध्ये आम्ही यांना उभं करतोय असा उल्लेख आहे. हे आम्ही कोण आहेत? या आम्ही भारताचे लोक, आम्ही आहोत ते. आम्ही तुम्हाला उभं करतोय म्हणजे आम्हाला जर वाटलं तर आम्ही तुम्हाला उभं करणार आहोत आणि तुमच्या प्रचाराची जबाबदारी कोणावर आहे? ते आमच्यावरच आहे. जर आम्ही तुम्हाला उभं करतोय तर प्रचाराची जबाबदारी सुद्धा आमच्यावर आहे. तुमच्या खर्चाची जबाबदारी कोणावर आहे? ती खर्चाची जबाबदारी सुद्धा आमच्यावर आहे. आम्ही लोकवर्गणीतून हे सगळं करू. आम्हाला हा कार्यकर्ता आवडतो, आम्हाला हा कार्यकर्ता भावतो, आम्हाला ह्या कार्यकर्त्याची काम करण्याची पद्धत भावते, आम्हाला असं वाटतं की हा कार्यकर्ता आमच्यासाठी तिथे बोलू शकतो, आमचं प्रतिनिधित्व करू शकतो, कारण रिप्रेझेंटेशन आहे ते. हजारो आणि लाखो लोक एखाद्या सभागृहामध्ये जाऊन बसू शकत नाहीत, त्याने एक वेगळा गोंधळ माजू शकतो. त्यामुळे एका ठराविक लोकसंख्येचा एक लोकप्रतिनिधी आणि तो तुमचं प्रतिनिधित्व करत असतो, तो तुमच्या वतीने बोलत असतो. इथे तुमच्या वतीने हे फार महत्वाचं आहे. ते त्यांच्या मनाचं नसतात बोलत, त्यांना त्यांच्या मनाचं बोलायचं नसतं. ते नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, तुम्ही तुमचं नाही बोलायचंय, तुम्ही आमच्या वतीने बोलताय. मग आमच्या वतीने तुम्ही आम्हाला विचारल्याशिवाय बोलणार आहात का? मग आमच्या बैठका तुम्ही कधी घेणार? आमच्याशी तुमचा संवाद कधी होणार? तुम्हाला तिथे लोकसभेच्या अधिवेशनापूर्वी तुम्ही लोकांशी संवाद करता का? भागाभागात जाता का? तुम्ही त्यांना विचारता का की अधिवेशन येणार आहे विधानसभेचं, लोकसभेचं, मी तिथे काय मांडू, तुमचे कुठले प्रश्न घेऊ? ह्या पद्धतीने जे कामकाज व्हायला पाहिजे असं जर झालं असतं तर अनेक गोष्टी झाल्या असत्या. नंबर एक तर निवडणुकांवरचा खर्च कमी झाला असता, कारण लोक जर उभे करत असतील, लोकांना तर लोकांची जी पटवापटवी आणि पार्ट्या, जेवणावळी आणि सगळ्या ज्या एक भाग बनलेल्या निवडणुकांचा आता अपरिहार्य, निवडणूक आयोग किती जरी म्हणत असेल की आमचं दक्षता पथक असतं, अमुक असतं, तमुक असतं, ते दक्षता पथक सुद्धा त्या जेवणावळीमध्ये जेवत असतं. इतक्या वाईट अवस्थेला आपण सगळे गेलेले आहोत. सगळ्या यंत्रणा आपल्या फार वाह्यात झालेल्या आहेत. ज्यांचं काम होतं ह्याच्यावरती नियंत्रण करणं, रोखणं गैरप्रकार, ते सुद्धा त्याच्यामध्ये सामील झालेले असल्यामुळे ही लोकशाही पुढच्या काळामध्ये वाचवायची जबाबदारी सर्वसामान्य नागरिकांची आहे. मुंबई म्युनिसिपाल्टीतले लोकप्रतिनिधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारतमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारतमध्ये 1929 साली, साधारणपणे 1 मार्च 1929, त्यावेळेला एक संपादकीय लिहिलेलं होतं. त्याचं शीर्षक होतं मुंबई म्युनिसिपाल्टीतले लोकप्रतिनिधी.
निवडणुकांमध्ये काय होतं, निवडणुका कशा खर्चिक झालेल्या आहेत, हे सगळं त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी त्याच्यात उहापोह केलेलं आहे. त्याच्यात एक महत्त्वाचं वाक्य त्यांनी मांडलं होतं महानगरपालिकांबद्दल, की महानगरपालिका कशासाठी असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की तुमचं पिण्याचं पाणी, शुद्ध हवा, बाग बगीचे, उद्यानं अशा काही सुविधा आहेत जे श्रीमंत लोक पैशाने विकत घेऊ शकतात. परंतु एक मोठी लोकसंख्या अशी असते ज्यांना पैशाने अशा सुविधा विकत घेणं शक्य नसतं. त्यांच्यासाठी महानगरपालिका असते. महानगरपालिकेने ह्या सुविधा त्यांना पुरवायची असते. मग त्यामुळे लोकांची जबाबदारी काय आहे की अशा प्रकारच्या सुविधांवरती जे बोलतील आणि तिथे संघर्ष करतील, भांडून त्या सुविधा आपल्याला गोरगरिबांना मिळवू शकतील, तर गोरगरिबांनी गोरगरिबांमधलाच लोकप्रतिनिधी निवडून द्यायला पाहिजे. आता गोरगरिबांनी काय केलं, गोरगरीब आपलं रेशन कार्ड आणि आधार कार्ड आणि मतदान कार्ड घेऊन एक 3-4 वाजेपर्यंत टेंडर उघडून बसलेले असतात. 501, 502, 2001, 2003, 1001 असे रेट लावलेले असतात त्यांनी मतांचे. आणि मग संध्याकाळपर्यंत जो रेट मिळेल तो रेट घ्यायचा आणि मग त्या माणसाला मतदान करायचं. अशा प्रकारे या सगळ्या राजकीय पक्षांनी मतदारांना ती सवय लावलेली आहे की आम्ही तुम्हाला पैसे देऊ. आणि चित्र असं निर्माण केलेलं आहे की ही सगळी मंडळी निवडून आल्यानंतर काहीच करत नाहीत, ते कमावणार आहेत, मग आपण का कमवू नये. परंतु आपण आपलं भवितव्य त्या ठिकाणी विकत असतो, याचं भान त्यांना नसतं. आज ज्या पद्धतीचं तुमचं शिक्षण महाग झालेलं आहे, तुमचं आरोग्य महाग झालेलं आहे, तुमचं परिवहन सगळं महाग झालेलं आहे, जगणंच एका परीने म्हटलं तर महाग झालेलं आहे. देशावरती संपूर्ण कब्जा भांडवलदारांचा, उद्योगपतींचा, धनदांडग्यांचा, त्यांची लाखो करोडोंची कर्ज माफ होत आहेत आणि सर्वसामान्य नागरिकाच्या घरांवर, त्याच्या मालमत्तांवर जप्ती येते आहे. जी तुमच्यावरती कारवाई होते, मग ते इन्कम टॅक्स असतील, ईडी असतील, CBI असतील, राज्यकर्त्यांना ज्यांना सतवायचं असतील त्यांना त्रास दिला जातो. राज्यकर्त्यांना जे भ्रष्टाचारी त्यांच्या आवडीचे असतील त्यांना त्याच्यातून सुटका दिली जाते. तर ही जी काही ती अराजकतेची सगळी व्यवस्था आहे त्याला सर्वसामान्य नागरिक का जबाबदार आहेत. तर हे 26 नोव्हेंबरला संविधान दिन आपण ज्याला जो साजरा करतोय, हा 26 नोव्हेंबर 1949ला हे संविधान मंजूर केलं संसदेने. त्याच्या आदल्या दिवशी 25 नोव्हेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेतल्या चर्चांना जे उत्तर दिलं होतं, समारोपाचं भाषण केलं होतं, त्यात त्यांनी म्हटलं होतं, एक भीती त्यांनी व्यक्त केली होती. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की ह्या देशातले लोक पुढच्या काळामध्ये आपल्या धर्मश्रद्धांना मोठं मानतील की देशाला मोठं मानतील मला माहीत नाही, परंतु कदाचित ते धर्मश्रद्धांनाच मोठं मानतील अशी शक्यता आहे. आणि तसं जर झालं तर या देशामध्ये अराजक माजल्याशिवाय राहणार नाही आणि इथल्या नागरिकांचं स्वातंत्र्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. आजची जी परिस्थिती आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1949ला इतक्या वर्षांपूर्वी जी भीती व्यक्त केली होती त्या भीती आज ती सार्थ ठरलेली आहे. अराजकतेच्या उंबरठ्यावर आपण येऊन ठेपलेलो आहोत. ही संपूर्ण हा देश, खरं म्हटलं तर आपण म्हणतो माझा देश, आपल्याला घर घर तिरंगा लावायला लावतात, कुठला रोगराई आली की थाळ्या वाजवायला लावतात, आपल्याला इव्हेंटमध्ये गुंतवलं जातं, परंतु आपला देश आपल्या ताब्यात नाही आहे. आपल्या देशावर आपलं नियंत्रण नाही आहे. मुळात आपल्यावरच आपलं नियंत्रण नाही आहे. आपण इथल्या दुष्प्रचाराला जी भीती, म्हणजे बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की तुम्हाला हे स्वातंत्र्य जर अबाधित ठेवायचं असेल तर कोणत्याही दुष्प्रचाराला बळी पडता कामा नये आणि जर ते स्वातंत्र्य धोक्यात येते असं तुम्हाला दिसत असेल तर ते अबाधित राखण्यासाठी प्राणपणाने लढणं हीच देशसेवा असू शकते. आणि देशसेवेचा ह्यापेक्षा दुसरा चांगला मार्ग मला दुसरा कोणताही दिसत नाही. हे बाबासाहेब आंबेडकरांचं त्या समारोपाच्या भाषणातलं समारोपाचं वाक्य होतं. आणि मला असं वाटते की जर या आजच्या संविधान दिनी 26 नोव्हेंबरला जर कुठल्या वाक्याने समारोप करायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे वाक्य आहे, ज्याची मी पुनरुच्चार ज्याचा करतो की हे स्वातंत्र्य जर अबाधित ठेवायचं असेल तर ते राखण्यासाठी प्राणपणाने लढण्याशिवाय दुसरा कुठलाही आपल्यासमोर उपाय नाही आहे. हा संविधान दिन साजरा करताना आपल्याला ह्याचा जर आपण काही निर्धार केला आणि गरज लागली तर हे संविधान वाचवण्यासाठी
त्यातल्या तरतुदी वाचवण्यासाठी, त्या तरतुदींमध्ये आपलं जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य वाचवण्यासाठी, आपला स्वाभिमान, आपली व्यक्तिगत प्रतिष्ठा, आपलं जगणं, आपल्या मुलाबाळांचं भवितव्य हे सगळं वाचवण्यासाठी आणि उज्ज्वल करण्यासाठी, जर भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी जर आपण निर्धार केला तर मला असं वाटतं हा संविधान दिन साजरा करणं खऱ्या अर्थाने सार्थकी लागेल. जय हिंद, जय भारत, जय संविधान.